नमस्कार मित्रांनो, आपण भेटलेले पुन्हा एकदा. तर आजचा विषय म्हणजे आपण चाललेलो आहे प्रयागराज महाकुंभ मेळ्यात. तर आपण महाकुंभ मेळ्यात जाणार आहे. तर आपल्याला आज म्हणजे आपण इंट्रो मारलेला नव्हता अगोदर. आपण बऱ्हाणपूरवर आल्यानंतर बऱ्हाणपूरमध्ये आल्यानंतर आपण इंट्रो मारतोय. आपल्या घरी आल्यानंतर आपण शिर्डीवरून मनमाडला बसने जाणार. बसचा प्रवास, त्याच्यानंतर मनमाडवरून बऱ्हाणपूरपर्यंत आपल्याला ट्रेनचा प्रवास आहे. मग आपल्याला नंतर 1 तारखेला सकाळी 6 वाजता आपल्याला प्रयागराजसाठी ट्रेन आहे बऱ्हाणपूरवरून. तर आपण जाऊया प्रयागराजला. तिथून पुढं आपण गेलो होतो काशीला पण जाऊ, अयोध्येला पण जाऊ. पुढची ट्रिप अजून जशी जशी ठरेल मी तसं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू बनवून राहा. आता आपण भेटूया बऱ्हाणपूरमध्ये, त्याच्यानंतर भेटूया प्रयागराजमध्ये. त्याला आपण आता भेटूया पुढं. कशाला त्याच्या बापाला तरी 100 रुपये पॅकेट भेटेल ना. मित्रांनो, आपण मनमाड स्टेशनला आलो. इथून आपल्याला बऱ्हाणपूरसाठी ट्रेन आहे. तर इथून आपण मनमाडवरून बऱ्हाणपूर स्टेशनला जाणार आहे. तिथं आपला मुक्काम आहे पहिला. मग त्याच्यानंतर आपण पुढचा 1 तारखेला आपल्याला सकाळी वापस आपली ट्रेन आहे सकाळी 6 वाजता 1 तारखेला. तर आपण वरती जाऊ. 5 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन आहे आपली, तिकडं जाऊ. भेटू आपण आता पुढं. इकडं मित्रांनो हे बा 5 नंबर प्लॅटफॉर्म. आपल्याला इथून खाली जायचं. तिकडं ट्रेन येणार आपली. आपण बॅग वगैरे घेऊन चाललो खाली जाऊ. ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्हाला तुमचा ब्लॉग दाखवतो. आपण बसलो. हा राहुला झोपला. त्याला झोप लागत होती. रात्री ड्युटी 2 वाजेपर्यंत जागी होता. हे आपला कोच आहे, बघू शकता. ए राहुल झोपला का? ठीक है, पहले बोल रहे चले पहले भेड़िया बोला मित्रांनो, आपण बऱ्हाणपूरमध्ये मार्केटमध्ये चाललेले. आता आपण घरी चाललेले मार्केटमधून. सगळं बंद झालेलं आहे. आता रात्र झाली, आपल्याला 9 वाजले. आता जाऊ आपण सकाळी परत या मार्केटला फिरणार आहे आपण. तर भेटूया आपण आता सकाळी. मित्रांनो, हे बघा कृष्णाचं मंदिर रात्रीचं किती भारी दिसतंय. हे बऱ्हाणपूरमध्ये मंदिर आहे. उद्या सकाळी येऊ आपण इकडं दर्शनाला. सकाळी दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा मंदिर किती भारी लाईटिंग लावलेली आहे. भेटू आपण आता सकाळी. हे बघा मित्रांनो, प्रभू श्रीरामांचं जुनं मंदिर बऱ्हाणपूरमध्ये. किती जुनं मंदिर बघा. पूर्ण पिलर वगैरे बघा. जुनं मंदिर एकदम. हो मित्रांनो, हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. एकदम जुनं मंदिर आहे. बालाजी मंदिर पण म्हणते. हा बघा, हा रथ पण निघतो. आणि गरुडचं पण लय महत्त्व आहे. असं म्हणतात की दोरी जी बांधलेली ना ती सोडली का गरुड हा ऑटोमॅटिक उडून जातो, असं ऐकलेलं आहे लहानपणी. बघू शकता हे जुनं मंदिर एकदम. चला आता आपण भेटूया नदीवर. मित्रांनो, वडाचं झाड आणि महादेवाचं मंदिर. किती जुनं मंदिर आहे. नंदी बघा किती मोठी मूर्ती नंदी ती. महादेवाचं मंदिर हे शेजारी दिसलं का, हा शिवाजी महाराजांचा किल्ल्याची तटबंदीचं भिंत होती. आणि याच्या पलीकडंच नदी आहे. तर आपण तिकडे जाणार आहे. भेटूया आपण. जामनेरला ही नदी जाते ना, बरोबर ना? हो ना. बघा मित्रांनो, नदीला आलेला आपण. ताप्ती नदी आहे.
ही बघा तो ताप्ती नदी आणि जी तटबंदी ही बारीक बारीक दिसत असं ना, ही शिवाजी महाराजांनी केलेली आहे. किल्ल्याला पूर्ण अशी जी नदीच्या कडेकडे पूर्ण तटबंदी केलेली आहे. ही पूर्ण नदी आहे. आता आपण दर्शन वगैरे करू, जाऊ पुढं मार्केटला फिरायला, भेटू आपण पुढं. मित्रांनो शिवाजी महाराजांचा जो किल्ला होता तो बरणपूरचा किल्ला म्हणतो त्या, त्याची तटबंदीचे कमान बघा. मित्रांनो आपण दर्शन वगैरे घेतलं, नदीवर जाऊन आलो. आता आपण जाऊया मार्केटमध्ये. आता भेटू आपण मार्केटमध्ये. तेव्हा मित्रांनो इथून मार्केट स्टार्ट झालेलं आहे. इथून दुकान आहे. खूप होलसेल रेट आहे. होलसेल रेट आहे काय राहुल? खूप होलसेल रेट आहे. तेव्हा लेडीजचे दुकानं पूर्ण मार्केट आहे. आपण भेटू पुढं, अजून खूप मार्केट दाखवायचं तुम्हाला. भेटू आपण पुढं. हे बघा मित्रांनो मार्केट, हे मिनार आहे इकडं बरणपूरची, त्याची इथं मार्केट आहे. हे सगळं तुम्ही ज्या गल्लीत जाशाल, गल्ली बोळ्यामध्ये दुकानं येतात सगळे. आपण जाऊ फिरू, अजून भरपूर पहिले फिरू, नंतर खरेदी वगैरे करू. बघा आता चपलाचे जे आपण जत्रे टाईप दुकानं तसे इथं डेलीचे रोजचे दुकानं आहे, बघू शकता. आपण जर जत्रेत दुकान बाजू तशी इथं डेली दुकान आहे. आपण अजून फिरू, भरपूर फिरू, त्याच्यानंतर खरेदी वगैरे करू. मग पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो जी बरणपूरची फेमस जिलेबी आहे ती आपण खाऊ. हे बघा कशी वाटली जिलेबी? एक नंबर. अजून घ्यायची मावा जिलेबी खाल्ली. राहुल तुला कधी वाटली जिलेबी? एक नंबर. त्याला जिलेबी खाल्ली. त्यानंतर आपण मार्केट पण फिरतोय. आता आपण सोडा वगैरे घेऊ. त्याच्यानंतर राहुलला सोडा वाटला, पाणी दिलं कोणाला सोडा. आपण जाऊ आता मार्केट वगैरे फिरू, आता खरेदी वगैरे करू. आपण पहिले चालत आलो, मावा जिलेबी खाल्ली, नाश्ता केला, मग त्याच्यानंतर आता खरेदी वगैरे करू. भेटू आपण खरेदी करतो. नाम सिर्फ एक और स्वाद ऐसा जो इश्क में एकता बनाए. स्वाद का बेमिसाल अंदाज आपके अपने शहर बुरहानपुर में. माँ एकता मसाला बुरहानपुर. तर मित्रांनो आपण आलेलो बरणपूर स्टेशनला. इथून आपल्याला प्रयागराजसाठी ट्रेन आहे. तर 1 तारीखची आपली ट्रेन होती, तर आपण आलेलो आहे स्टेशनला. इथून जाऊ प्रयागराज. आपली ट्रेन येईन, आता लेट झाली, डिले होते आज ट्रेन. तर सकाळी जी ट्रेन होती आपली ती आता आपल्याला 4 वाजता आहे दुपारी. तर आता आपण भेटूया थोडं जर्नीत. फायनली आपण प्रयागराज स्टेशनला उतरलेलो आहे. इथं गर्दी खूप आहे, स्टेशनला तर गर्दी खूप आहे. तर कुंभमेळ्यात विषयच नाही. सगळे पायी चालते. ब्रिजवरून आपण पलीकडे गावात उतरणार आहे. तिथून नंतर आपण रूम वगैरेवर जाऊ. भेटूया आपण. मित्रांनो हे बघा आपण प्रयागराज रेल्वे स्टेशनला उतरलो आणि घाटाकडं चाललेलो आहे पायी पायी. आपण चेंज वगैरे रूमवर करून घेतले. फक्त जे बाकीचं होतं ते आपण आंघोळ केल्यानंतर करून घेऊ.
आता मित्रांनो आपण रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर बॅगी वगैरे आपण रूमवर ठेवल्या. त्यानंतर आपण चाललेलो घाटावर आंघोळ वगैरे करायला व तिथं थोडंफार फिरू वगैरे. आपण आंघोळी वगैरे करू त्यानंतर भेटू आपण. आता तुम्हाला मी पुढची गर्दी वगैरे तर खूप आहे, तुम्हाला पुढचा व्हिडिओ पण दाखवतो. पूर्ण व्हिडिओत कंटिन्यू बनवून राहा, व्हिडिओ स्किप करू नका, बघत राहा. मित्रांनो हा बघा हा हायवे आहे. एकदम खास दोस्त माग ते सरकारी बस लागत्या, सगळे त्याच्यात बसून जात्या, त्याच्यामुळं गर्दी नाही हायवेवर. बाकी त्या गल्लीत रेल्वे स्टेशन शेजारून खूप गर्दी होती. आता आपण कुंभमेळ्यात पण बघू. कुंभमेळ्यात जाऊ आपण, चाललोय पायी पायी जाऊ आपण कुंभमेळ्यात, भेटू आपण कुंभ. ट्रॅफिक बघा 5 किलोमीटर अगोदरच आपल्याला ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळं गाड्या वगैरे जे गाड्या वगैरे वाहन आहे ते बंद त्याच्यामुळंच केलेले आहे. हे बघा ट्रॅफिक किती चांगली 1-1.5 किलोमीटरची ट्रॅफिक आहे. हे 5 किलोमीटर अगोदरच आपल्याला इतकी ट्रॅफिक लागलेली आहे. पुढं भरपूर आहे. हे बंद वगैरे काही नाही, फक्त गाड्या बंद केलेल्या आहे, बघू शकता. मित्रांनो हे बघा संगम घाटाच्या इकडून काही भक्त स्नान वगैरे करून दर्शन वगैरे घेऊन आलेले आहे. बोर्ड दिसत असून तुम्हाला पुढे संगम घाट म्हणून. आपण 5 किलोमीटरच्या आसपास चालत आलेलो आहे. अजून पुढे चालत जायचं आहे 5 किलोमीटर पुढं अजून भरपूर आहे. त्याच्या पुढे जाऊ आपण. बाबा इथं हे असे काही भरपूर ठिकाणी बॅरिकेटिंग केलेली आहे ट्रॅफिक वगैरे कंट्रोल करण्यासाठी. हे बघा संगम घाट. भरपूर असं आता ट्रॅफिक नियंत्रण वगैरे सगळं एकदम परफेक्ट केलेलं आहे. पहिले होतं, त्याच्यानंतर ती जी घटना झाली त्याच्यानंतर भरपूर कवर केलेलं आहे त्यांनी. तसा काही विषयच नाही. आपण पण 5 किलोमीटरच्या आसपास चालत आलो. तिथून पुढं परत जाऊ आपण. 5 किलोमीटर चालायचं, त्यानंतर भेटू आपण घाटावर. बघा मित्रांनो संगम एरिया लागला आपल्याला. हा मित्रांनो हे बा हा बघा संगम घाट. मित्रांनो आपण फायनली संगम घाटाला आलेलो आहे मित्रांनो. हे बघा हे बघा इकडे पहा साधू लोकांचा टेंट वगैरे. इकडं कुट्या वगैरे साधू लोकांच्या. हे बघा आपल्या सोबतचे हे बघा मित्रांनो आज काही इतकी गर्दी नाही. वसंत पंचमी असून मेन स्नानच्या दिवशी आपण आलेलो तरी पण काही इतकी गर्दी नाही. कारण आता सगळं चेंज केलेलं आहे. येण्याचा वेगळा मार्ग आहे, जाण्याचा वेगळा मार्ग आहे. त्याच्यामुळे हे बघा मित्र हा मेन संगम पुलाची इथं ती कमान केलेली होती ती बघा. हे बघा बघा मित्रांनो ही कमान. हा पण आम्ही चंद्रद्वारा आहे ना, चंद्रद्वारा गेट ते बघा मित्रांनो. हे बघा मित्रांनो हे चंद्रद्वार बघा.
हे माग बघा गर्दी किती आहे बघू शकता. चला आपण पुढं भेटू, आपण स्नान वगैरे करू, मग त्याच्यानंतर आपण भेटू, स्नान वगैरे करू. आता तुम्ही गर्दी बघू शकता कशी आहे. आपल्याला जायचं आहे पलीकडे नदीच्या किनारी. चला आपण भेटूया. बघा मित्रांनो, हा गाड बघा, सगळे आंघोळी वगैरे करते, पाणी वगैरे घेत आहे घरी घेऊन जाण्यासाठी. बघा बोटिंग वगैरे पण आहे तिकडं. कोणाला बोटिंग करायची असली बोटिंग पण आहे. हे बघा पूर्ण घाट भरलेला आहे मित्रांनो, पूर्ण घाट. आपण चाललोय घाटाकडं. आपण जाऊ, स्नान वगैरे करू, आंघोळी करू, मग आपण भेटू पुढचं अजून जिथे आपण पूर्ण फिरणार आहे. हे बघा आपली गँग जिथे आपण फिरणार आहे तिथे आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. हे बघा कोणी फोटो काढताय, कोणी काय. इथं हेलिकॉप्टर पण मित्रांनो, काही 1500 काहीतरी रुपये तिकीट आहे वरतून दाखवण्याचं. बोटिंगचं काहीतरी 300 रुपये चार्जेस आहे. हे बघा लोक कसे बसलेले स्नान वगैरे करून. हे बघा सावलीसाठी काही असे जागोजागी घाटाचे इथं कौला टाईप पण केलेलं आहे. आपण जाऊ आता स्नान करायला. आपण जागा बघतोय तिथे स्नान वगैरे करू, मग भेटू आपण. हे काही पूजेसाठी अशी दुकानं पण आहे. हे बघा हे बघा मित्रांनो, बड़ी घाट. मंदिर करे बुला देना हे बघा मित्रांनो, बोटिंगसाठी 800 पर पर्सन आहे. फॉरेनर लोक बघा बोटीला धक्का देत आहे. सगळे बोटिंग. मित्रांनो आपण पण चाललेलो आहे बोटिंगला. तर हे समोरचे काका आहे, त्यांची बोट आहे, त्यांच्या बोटीजवळ घेऊन चाललेलं आहे आपल्याला. हे बघू शकता इकडं बोटिंग आहे. आपण संगम पण बघणार आहे. बोटिंग तुम्हाला खास तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही बोटिंग चाललो आहे. संगम पण बघणार आहे आणि गंगेची आंघोळीला पण जाणार आहे. हे बघा हौसा राहुल मामा. मामा इकडे बघा. मामा मित्रांनो आपण बोटिंग मध्ये आहे. बघा
बघा शेजारी बोटिंग. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे वा. इकडं राहुल इकडे बघा. मित्रांनो आपण स्नान वगैरे करू मग नंतर पुढं भेटू आपण परत. बघा गर्दी किती आहे. स्नान वगैरे करू पुढं भेटू. मित्रांनो आपण आंघोळी वगैरे केल्या व आता आपण जाणार आहे ते जे साधू बाबा राहते नागा साधू वगैरे त्यांच्या कुट्यांमध्ये म्हणजे त्यांच्या झोपड्यांमध्ये तिथे त्यांचे दर्शन वगैरे करू आपण. व त्याच्यानंतर जे आहे थोडं आपण जेवण वगैरे करू मग पुढचा प्रवास वापस आपण चालू करू. आपण भेटूया पुढं. मित्रांनो आता 8 वाजलेले आपण चाललेलो हे महाकुंभ मेळ्याचे इथं जे साधू वगैरे असतात त्यांचे इथं दर्शन वगैरे घेऊ. आजची रात्र तिथंच काढू मस्तपैकी. आपण चाललेलो आहे पायी. बॅगा वगैरे आपण सगळ्या घेतलेल्या. दुपारी आपण घेतलेल्या नव्हत्या. आता बॅगा वगैरे सगळ्या घेतल्या. आता आपण जाऊ भेटू तिथं आणि साधू वगैरे सगळ्यांची क्लिप मी टाकणार आहे ती पण नक्की बघा. चला आता भेटूया आपण महाकुंभ. आपण ही सरकारची फ्री बस आहे. ही सरकारची फ्री बस आहे मित्रांनो. फ्री बसमध्ये आपण चाललेलो आहे. हो मित्रांनो हा मेन पूल शेजारी दिसला का. आणि त्याच्यानंतर इकडून या रस्त्याने आपल्याला मत जायचं आहे. चला आपण भेटू. मित्रांनो वरतून ट्रेन चालली बा. हे बघा मित्रांनो ही कमान जो पूल होता
वरतून रेल्वे जाते, खालून गाड्या चालू आहे. तो शेजारी पूल आहे, इथं पिवळा इथं तुम्हाला दाखवलं ते शेजारीचं एक रस्ता आहे, इथं कमान लावलेली आहे. हे बा पूल आणि तिथून मधून रस्ता आहे, तिकडं आलेलो आपण. आता भेटू पुढं. मित्रांनो या पुलावर बघा ट्रॅफिक किती आहे. हे बा आपण गंगा क्रॉस केलेली, गंगा यमुना हे त्रिवेणी संगम आहे 3 नद्यांचं इथं. हे पण नदी क्रॉस करतो आपण, नदी बघा. आणि हे बघा हा पूल आहे, वरती ट्रेन राहते याच्या आणि खाली 2 व्हीलर गाड्या वगैरे जाते. मित्रांनो हे बघा हा एक पूल होता, हा पूल बंद झालेला आहे. म्हणजे गर्दी असल्यामुळे हा पूल बंद केला होता. तर आपल्याला किलोमीटरच्या अंतरावरून आम्ही पहिले चालत आलेलो आहे. किती किलोमीटरचे राहुल? 30 किलोमीटर. 30 किलोमीटर. 30 किलोमीटर आम्ही पायी चालत आलो. हे बघा बॅग वगैरे असे घेऊन वडत घेऊन चाललेलं आहे. हे बघा हा पूल पा. या पूलने आलो असतो खूप जवळ होतो आपण. तुम्ही पण येऊ शकता कुंभमेळा फिरायला, पण खूपच गर्दी आहे. आता काही येऊ नका, आता काही येऊ नका. दिवसानंतर शाही स्नानला तर येऊच नका असं, बरोबर ना? नुसतं काल राखू. नमस्कार. नमस्ते. हा आता जाणार आहे त्रिवेणी संगमगड रेड्डी हनुमान जोग. हे पहा हे ब्रिज आमच्यापासून थोडा दुसऱ्या टायमाने बंद झाला. थोड्या वेळ आम्ही पोहोचलो ना, हा ब्रिज बंद झाला होता, बरोबर ना राखू? आम्ही सकाळच्या 9 वाजल्यापासून चालत आहोत. आता 9 वाजून 30 मिनिटं झाले तरी चालत. कंप्लीट 12 तास चालतोय आपण, है ना? बघितलं मित्रांनो, आपण कंटिन्यू चालतोय आणि गर्दी खूप प्रमाणात आहे. आता रात्र झाली म्हणून थोडीफार गर्दी कमी वाटते, पण गर्दी खूप प्रमाणात आहे. शक्यतो शाही स्नानला येऊच नका आणि आले तरी स्वतःची काळजी घ्या. हे बघू शकता हा पूल, हा खूप फिरून रस्ता तयार केलेला आहे यांनी. हा पूल सिंपल होता, हा पूल बंद केला त्यांनी, बघू शकता. चला आपण भेटू पुढं. आता पूल जवळून एकदम बघा हा पूल. चांगली विद्युत रोषणाई केलेली आहे मित्रांनो. आणि आपण जाणार या रस्त्याने सरळ. जर त्या पुलाने आलो असतो तर आपण इथेच उतरलो असतो एकदम जवळ, पण खूप फिरून आलो. तर जाऊया आपण सरळ. मित्रांनो हे बघा पाळणे वगैरे पण आहे इकडं. या साईडला मंदिर बघा किती भारी आहे, एक नंबर मंदिर आहे. हे बघा गर्दी वाढतच चालली आहे मित्रांनो. आपण भेटू पुढं. हवा मित्रांनो कमान. आता आपण एंट्री केलेली आहे, मेन जे संगम आहे तिकडं आपण एंट्री केलेली आहे. आज 3 तारीखचे सकाळी पहाटे. आज आपल्याला आज वसंत पंचमी, तर आज गर्दी खूप आहे. हे आपण आता आंघोळी वगैरे करू. हे बघा इकडं फोटो वगैरे काढते, आपण आंघोळी वगैरे करू. बघा गर्दी खूप आहे. साईडला दुकानं वगैरे, ते कॅने वगैरे, पूजेचं सामान सगळं भेटेल. भेटू आपण. अरे राहुल वरती घ्या. वरती या थोडा. दाखव राहून ते बॅग.
ही का म्हणून बघा मित्रांनो, उन्हामुळे दिसत नसणार. आपण थोडं अजून जवळ जाऊ. हे बघा आता थोडेफार दिसत असून दिसते का नाही सांगता येणार नाही मित्रांनो. आपण बॅक साईडने बघू, बॅक साईडने पण असेल तर सेम असेल तर आपण दाखवू. यदि आप इस व्यक्ति की तलाश करें तो कृपया निकटतम को या वाया के नगर संपर्क करें। संगम घाट पर स्नान कर सीधी से सीधी घाट को छोड़कर अपने अपने गंतव्य की ओर प्रस्थान करें। कोई भी प्रकार संगम घाट पर अनावश्यक बघा मित्रांनो, हे सगळे महाराज लोक, जे साधू लोक आलेले ते या साईडला आहे. या साईडला सगळ्यांचे कुट्या वगैरे पलीकडच्या साईडने सगळ्यांचे त्याचे गर्दी फुल आहे. एक द्वार बघा मित्रांनो, नंदी द्वार आहे. आने का है, बगल वाले जाने का. ये सब दिन पे आए थे देखने को मिला. ऐसे दिन सावत नहीं सकता, शाम देखा मिला तो बहुत लोग हैं, पूरे पूरी सेना है. सतुआ बाबा, श्री सतुआ बाबा सेवा शिविर. ये देखो बाबा बैठा है बीच में, वो मौसम एक बीच में बैठा है ऊपर. उसका नाम लिखा होगा गाड़ी पे, बाबा डॉक्टर. हमेशा ही रहता है. हाँ, इनके रूट पे नहीं.
जगद्गुरु रामानंदाचार्य, डॉक्टर राम कमलाचार्य, बाबा मित्रांनो, बघितलं तुम्ही जे साधू लोक राहते शाही स्नानला चाललेले ते रॅली तुम्हाला झूम करून दाखवले मी. ते त्या साईडला तुम्ही बघितलं असं ते शाही स्नानला चाललेले. आता आपण जाऊया पुढं, आपण आंघोळ वगैरे करू, मग भेटूया आपण पण पुढं. दाखव दादा, भेटूया आपण पुढं. आता हे बघा मित्रांनो, फायनली आपण संगमद्वाराच्या इथं आलेलो आहे. आता इथून पुढं संगम घाट चालू होणार आहे. त्रिवेणी संगम जो आहे ना तो चालू होणार. इथून पुढे संगमद्वारा ही कमान आहे. इथून पुढं फायनली आता आपल्याला स्नान वगैरेला जायचं आहे. ही शेजारी रॅली चालू आहे. जे साधू लोक आहेत त्यांना साई स्नानला ते चाललेले आहे. ते संगमद्वार. आपण भेटूया पुढं. मित्रांनो हे बघा, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो हे बघा, ते हेलिकॉप्टर पुष्प वर्ष करताना काही कधी करू शकतो. ते पण तिकडे गेलं पुढे. बरोबर आहे. आधी हे बघा बंद केला त्यांनी पुला तिकडे दिसले. तिकडे सगळे साधू लोक आंघोळीला गेलेले साई स्नानला. तिकडे बंद केलेलं आहे. आता इकडंच आपण आंघोळ वगैरे करू. हा बस हो या कागदात किसका है? जिसका होगा उसका होगा. पुष्प वर्षा करताय मित्रांनो हेलिकॉप्टर. घ्या दुसरं पाणी. पाणी आहे, घ्या पाणी. हो अंकल, आता आहे ना काही नाही. ये ले बता ले भाई इधर तो मेरा मोबाइल असा थोडा इकडे बीर. राहुल मार डुबके. मित्रांनो फायनली आपण आंघोळ केलेली आहे, स्नान केलेलं आहे. मागं बघू शकता सगळे आपले सोबतचे स्नान करताय. आपण पण स्नान करू. अजून आपण तर केलेले डुबके मारलेले तरी अजून स्नान करू. बघा राखू म्हणते. आपण परत स्नान करू अजून थोड्या वेळ, मग नंतर अजून भेटू आपण पुढं. मित्रांनो आपण स्नान वगैरे केलं व आता आपण चाललो वापसीच्या प्रवासाला. आजपासून लागणार आपण वापसीच्या प्रवासाला. इथून पुढची जर्नी पण तुम्हाला दाखवून आता आपण लागू वापसीच्या प्रवासाला. आता आपण जाऊ. चला आता आपण भेटूया. फायनली मित्रांनो आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि इथून पुढं आपण दुसरा प्रवास करणार आहे, म्हणजे आपण आता जाणार आहे काशी. तर काशीचा पण ब्लॉग मी पार्ट 2 मध्ये टाकणार आहे. तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आता थोडा नाश्ता वगैरे करू व परतीचा प्रवास आपण चालू करू आणि भेटूया आता आपण काशीमध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया आपण पुढं.